चाललंय. काल आपण इथूनच सुरुवात केली. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे 2 दिवस मुद्दाम खास मंगलमूर्तींसाठीच बोलायचं असं ठरवलं होतं मला. कारण आज त्यांच्याच एका अवताराचा जन्मोत्सव आपण प्रतिवर्षाप्रमाणे करतो. आणि सगळ्यांनी एकदा आपलं मन शुद्ध करून घेऊया. मगाशी सांगितलं तीच तत्व पाळा, पुन्हा एकदा तोच अनुभव येईल. मार्गी हळू हळू चालणार खाणे मार्गी हळू हळू चालणार खाणे मार्गी हळू हळू चालणार मुखाने मार्गी हळू हळू चालणार मुखाने खाणे गजानन बोला मुखाने गजानन बोला खाणे गजानन बोला मुखाने गजानन बोला या गणेशाची प्रीती मनामध्ये धरली आहे निरंजन दासांच्या सांगण्याप्रमाणे. त्यामुळे तो नक्की मंगल करेल. प्रत्येकाची जी इच्छा असते की मंगलच व्हावं. आलेलं दुःख आलेलं संकट नाहीसं करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. अशी एक कथा आजच्या दिवशी आपण करतो, त्याच्या अवताराची कथा. खरं तर मूळ रूप आपल्याला माहिती आहे. ते निर्गुण निराकार आहे, ओंकार, अनादि अनंत. मग आपण जे जन्मोत्सव करतो ते का करतो? त्या मूळ रूपातल्या भगवंतानी, निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंतानी आपल्यासाठी एक पायरी खाली आलेत. ते अवतरित होणे म्हणजे खाली येणं आहे. निर्गुण निराकार असणाऱ्या त्या तत्वानी, गणेश तत्वानी आपल्यासाठी एक पायरी खाली येऊन सगुण अवतार घेतला आणि त्याचा जन्मोत्सव आम्ही साजरा करतो. मग हा जन्मोत्सव साजरा करत असताना शाश्वत सुखाबद्दल आपण बोललो. तसं ही जी कथा आहे जी आज केली जाते ती शाश्वत आहे. 100 वर्ष तुम्ही जन्मोत्सव इथे करत असला तरी कथा हीच करणार, कारण ती शाश्वत आहे. आणि शाश्वत गोष्ट कधी बदलता येत नाही. उपाय करता येतो, सांगणारा बदलायचा. चहा करणारी बदलली की चव बदलते की नाही? तो पण आपण गेल्या वर्षी प्रयोग केला. 1 वर्षामध्ये सांगणारी बदलून पाहिली. हा बदल चालेल, पण कथेमध्ये बदल चालेल का? नाही चालेल. ती शाश्वत आहे, तिच्यामध्ये कधीही बदल होणार नाही. शाश्वत गोष्ट विनोदाचा भाग सोडून द्या, ती शाश्वत असणारी कथा. आता मुद्दा मला इथे 7 वर्ष झाली हा उत्सव मी करतोय. 7 वर्ष तीच कथा करायची, कथा तीच करायची नक्की, पण कुठे काही वेगळं याच कथेमध्ये काही वेगळं मिळतंय का याचा अभ्यास वृत्तीने मी अभ्यास करतो. दरवर्षी करतोय. लक्षात घ्या, अजून चालू आहे. कालही करत होतो. मोजून 8 पुस्तकं कीर्तन या विषयातली वेगवेगळ्या प्रकारची म्हणतोय आम्ही. कपाट अख्ख भरलं एवढी पुस्तकं आहे, पण वेगवेगळ्या प्रकारातली 8 पुस्तकं मी शोधून बघितली. वेगवेगळ्या प्रकारातली. प्रत्येक या कथेची सुरुवात आणि सगळं जशांत तसं आहे. मंगलमूर्तीची शाश्वत असणारी कथा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही बदल नाही.
मुद्दा मी बघत होतो कुठून तरी वेगळ्या ठिकाणून सुरुवात करता येईल का, वेगळं काहीतरी सांगता येईल का, कथा तीच तरी नाही जमलं मला. प्रत्येक पुस्तकातली सुरुवात पिंपळा स्वामी त्याच सारखी झाली. जी या कथेची सुरुवात आहे 8 पुस्तकं काढून बघितली. म्हणजे त्यामध्ये मला बदल करता येईल का, मला शब्दामध्ये बदल करता नाही येणार. पण गेले 7 वर्ष ती जशी मी म्हटली तशी न म्हणता मी वेगळी म्हणू शकतो. रुद्र के तुया नामे शांकड, रुद्र के तुया नामे शांकड, अंगदेशीचा होता, अंगदेशीचा होता, रुद्र के तुया नामे शांकड, अंगदेशीचा होता, सदाचार्यरत वेदाभ्यासी, सदाचार्यरत 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 वेदाभ्यासी, सदाचार्यरत वेदाभ्यासी, अखिल शास्त्र ही वेत्ता वेत्ता, अखिल शास्त्र ही वेत्ता वेत्ता, अखिल शास्त्र ही वेत्ता. तुमचं जसं आसुद गाव आहे तसं त्या काळामध्ये अंग देशीचा हा रुद्रकेतू, हल्ली नाव नाही ऐकायला मिळत कुठे. असं आमच्याकडे आहे रुद्रदत्त नावाचा एक मुलगा. हल्ली नावं सुद्धा दुर्मिळ झाले तो, कारण आपण शाश्वताला हल्ली विसरत चाललोय ना. तर रुद्रकेतू नाव होतं आणि या रुद्रकेतू नावाचा सदाचाररत, अंडरलाईन शब्द म्हणून मी 3दा म्हटला. पूर्वी हे म्हणायला लागत नव्हतं. रुद्रकेतू या नामे ब्राह्मण, सदाचाररत आता सांगायला लागतं. सदाचाररत वेदाभ्यासी, अखिल शास्त्र ही वेद, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केलेला आणि त्याप्रमाणे कार्य करणारा, अतिशय योग्य पद्धतीने प्रामाणिकपणे काम करणारा असा हा रुद्रकेतू होता. त्याचप्रमाणे संसारामध्ये त्याला अतिशय उत्तम रीतीने साथ देणारी पत्नी ही कायम योग्य साथ देणारी हवी. दुसऱ्या दिवशीच्या आख्यानामध्ये दामाजी पंतांच्या पत्नीबद्दल आपण बघितलं की ती योग्य साथ होती. पतीला योग्य वेळी योग्य सल्ला देणारी हवी, थांबवणारी पण हवी आणि पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणारी पण हवी. अशी पत्नी रुद्रकेतूला सुदैवाने मिळाली होती. कोण देवत? विप्राची त्या भार्या होती, विप्राची त्या भार्या होती, नाम शारदा होती. रूप रतिसम होतच, पण रूपाचा विचार करू नये फार काळ, कारण ते काही काळच टिकतं की नाही. स्वरूपाचा विचार करावा आतल्या रूपापेक्षा. हल्ली जास्तीत जास्त प्रमाण प्रेम विवाहाचं आहे, लव्ह मॅरेज मराठीत सांगायचं. आधी एकमेकांना पाहून होतं. पाहून होतं म्हणजे काय होतं ते मला अनुभव नाही म्हणून विचारतो. तर रूपच बघितलं जातं ना, ती कशी दिसते आणि तो कसा दिसतो.
अगदी ते नाही सोडून द्या, नीट शास्त्रोक्त पद्धतीने विवाह असेल तरी आधी काय होतो, दाखवायचा प्रोग्राम होतो. आजही दाखवण्याचा प्रोग्राम केला जातो. म्हणजे तेव्हा काय केलं जातं, तर ती त्याला बघते आणि तो त्याला बघतो. काय बघतो, रूप. आणि नंतर लग्न होतं आणि वर्षभरानंतर तिचं स्वरूप कळायला लागतं, त्याचं स्वरूप कळायला लागतं आणि मग डोकं आपटत बसायची वेळ. म्हणून रूपाचा विचार नको, स्वरूपाचा विचार केला पाहिजे. ही नुसती रूपवती नव्हती, तर सद्गुणमंडित होती. मला सांगायचं का होतं म्हणून सांगायचं होतं. स्वरूपही सद्गुणाने भरलेली अशी होती आणि अशी एकमेकांना पूरक अशी जोडी होती, रुद्र केतू आणि शारदा. छान संसार चालला होता. हल्ली ऐकायला नाही मिळत बरं हे वाक्य. छान संसार चालला आणि तो असंच म्हणायचं, छान संसार चालला. नाही मिळत, हल्ली दुर्मिळ झाली गोष्ट ही. कसला संसार काय चाललाय. 6 महिन्यातच हे वाक्य येतात, चाललंय. यांचा छान संसार चालला होता आणि त्या छान संसारामध्ये अजून दुधामध्ये केशर पडलं असं म्हणत. साखर नको, बोला डायबिटीस. त्या शारदेला चाहूला लागली. ही एक अशी अनुभूती आहे की जी काय ना ती फक्त माता भगिनी नसतात. फारच वेगळी अनुभूती, मातृत्वाची चाहूल. तशी शारदेला लागली. खूप आनंद झाला तिला. तिने रुद्रकेतूला सांगितलं आणि योग्य वेळेला एकाच्या ऐवजी 2 पुत्रांना जन्म दिला. आनंदी आनंद झाला. गावातले ज्योतिषी आले. त्यांनी सांगितलं पुत्र फार पराक्रमाने राज्यकर्ते होतील. याच्या मनामध्ये प्रश्न पडला रुद्रकेतूच्या, मी तर ब्राह्मण आणि माझे पुत्र पराक्रमी. तोपर्यंत तिथे या गादीचे मालक योग्य वेळी योग्य कळ फिरवतात. ते आले आणि ते रुद्रकेतू म्हणाले, काय काळजी नकोस, ते म्हणतात ते बरोबर आहे, फक्त पुढे मी सांगतो तसं कर. काय कर, 5व्या वर्षी यांची मुंज कर, नमः शिवाय असा मंत्र त्यांना दे आणि त्यांना तपश्चर्येला पाठव. नारद त्रैलोक्यामधले सगळ्यात पॉवरफुल सॅटेलाइट होतो, लक्षात घ्या. त्यांनी सांगितले त्यामुळे रुद्रकेतूने केलं आणि या दोघांना आणखीन वनामध्ये 5व्या वर्षी मुंज करून पाठवलं. नमः शिवाय असा जप त्यांनी सुरू केला. पहिल्यांदा जंगलामध्ये फक्त फळं खाऊन, नंतर ती बंद केली. खाणं पूर्ण वर्ज केलं. पाण्यामध्ये गेले. त्याच्यानंतर पाण्यामध्ये देखील एका पायावर उभं राहिले आणि असं व्रत केलं. आणि ते केलं पण कुणाच्या, घोडा सांबाचं, की तो लगेच धावून येतो. त्यामुळे तो त्यांच्या पुढे आणखीन आला शंकरामध्ये. आता शंकर आला म्हणजे शंकराशिवाय तो येतच नाही कधी. भारी मिरावे चंद्रकोर गंगा विलसे मस्तकावर, भारी मिरावे चंद्रकोर गंगा विलसे मस्तकावर. नागकुंडल नागेंद्रहार, नागकुंडल नागेंद्रहार, जगतपती उमावर, जगतपती उमावर, भारी मिरावे चंद्रकोर गंगा विलसे मस्तकावर. ऐसा पाहुनी गिरिजापती पुत्रद्वय हात जोडिती. ऐसा पाहुनी गिरिजापती पुत्रद्वय हात जोडिती, लोटांगण मध्ये घालिती. झालो दर्शने धन्य साचार, झालो दर्शने धन्य साचार, भारी मिरावे चंद्रकोर गंगा विलसे मस्तकावर.
शिवप्रभू प्रसन्न झाले म्हटल्यानंतर काय पाहिजे म्हटल्यानंतर पहिल्यांदा त्याने सांगितलं आम्हाला मृत्यू नको. भगवंत म्हणाले नाही, ज्या खात्याचा मी अधिपती आहे, मंगलमूर्ती जे खातं माझ्याकडे दिलंय त्याच्याच तुम्ही विरुद्ध मागताय, ते जमणार नाही. यांनी अभ्यास केला होता, यांनी पण सांगितलं ठीक आहे ते नाही म्हणतोच, मग आम्ही वेगळ्या पद्धती मांडतो, ए प्लॅन नाही बी प्लॅन. यांनी सांगितलं दिवस रात्री माझी जाणं जय असावा परिपूर्ण. दिवसा किंवा रात्री कधी आम्ही युद्ध करायला गेलो तरी विजय आमचाच झाला पाहिजे. शिवप्रभू म्हणाले ठीक आहे, ओके, सँक्शन. पुढे म्हणाले सुरासुर नर जीवापासून कदा निधन नसावे. म्हणजे राक्षस, देव, माणूस या कोणाकडून देखील आमचा मृत्यू होता कामा नाही. यस, सँक्शन. पुढे सांगितलं त्रैलोक्यचा राज्यकारभार चालवत आमुचे करो. तथास्तु म्हणून या हर गुप्त तत्पर झाला. देऊन टाकलं मागितलं ते सगळं. पण त्याचा परिणाम काय झाला, हे तसे लोक 5 वर्षानंतर एकदा 10 वेळा येऊन तुमच्या पाया पडतात. मतदानाच्या दिवसापर्यंत, विशेषतः आदल्या दिवशी रात्री. पण एकदा जर का ते निवडून आले की नंतर पूर्ण बदलून जातात. नेमकं यांचं तसंच झालं. एकदा हे सगळं मिळाल्यानंतर या देवांतक आणि नरांतक या दोघांनी उच्छाद मांडला. हो, देवांतक म्हणे नरांतकाते, देवांतक म्हणे नरांतकाते, तू जिंकावे तुम्ही तला, तसेच जिंकी पाताळाते, तसेच जिंकी पाताळाते, नाही जिंकी इंद्रपदाते, देवांतक म्हणे नरांतकाते. दोघांनी वाटून घेतलं आणि खरंच सांगतो तिन्ही लोकीमध्ये जाऊन असा हाहाकार माजवला. सगळे देव पळून गेले आणि लपून बसले. आणि देवांच्या लक्षात आलं की हे आता आपल्या ताकदीच्या बाहेरच आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र कुणालाही लक्षात आलं हे आपल्याच्याने झेपणार नाहीये. आणि म्हणून मग सगळे देव ऋषी हे सगळे मिळून या ओंकाराकडे गेले. त्वं मूलाधार सितोष नित्यम असणाऱ्या देव ऋषी मिळवणी करिता कोल्हाळ. लक्षात घ्या, तिथे जाऊन भगवंताच्या समोर, मंगलमूर्ती समोर या सगळ्यांनी सांगितलं की भगवंता आता तुझ्याशिवाय तरुण उपाय नाही. आणि मग भक्त पाद कळवळला. मग मंगलमूर्ती लक्षात घेतलं की होय आता यासाठी मला एक अवतार घ्यावा लागेल. आणि या सगळ्यांना सांगितलं घाबरू नका, कश्यप गृही मी अवतार घेईन. कश्यप आणि आदिती यांच्या पोटी मी अवतार घेईन आणि हे जे विघ्न आहे ना देवांतक नरांतकाचं ते नाहीस करेन. तुम्हा सगळ्यांचं याच्यापासून रक्षण करेन असा शब्द दिला. सगळ्यांना आनंद झाला. लक्षात घ्या, कारण प्रत्यक्ष मंगलमूर्ती अवतार घेणार होते. बघा, मी कालच्या विषयामध्ये मुद्दाम काल का घेतलं ते आख्यान. बाकी सगळे अवतार आहेत, कुणी विष्णूचे आहेत, कुणी शंकराचे आहे. पण आजचा अवतार आहे तो ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा मायबाप, तो हा गजानन. या गजाननाने स्वतः घेतलाय, म्हणून आजचा अवतार जास्त महत्वाचा आहे. आणि या भगवंतानी सांगितलं अवतार कधी घेईल तो. आदितीला आनंद झाला. आदितीला का आनंद झाला, महत्वाचा विषय. कारण या आदितीच्या आणि कश्यपांच्या पोटी याच्या आधी इंद्रादी सगळे देव जन्माला आलेले आहेत. सगळ्या देवांचा जन्म कश्यप आणि आदिती यांच्या पोटी झालाय. आणि राक्षसांचा जन्म हा कश्यप आणि दिती, 2 पत्नी कश्यपांच्या. मग आदितीला आनंद झाला की हा परमात्मा आनंद घन स्वय होईल माझा नंदन. मंगलमूर्ती जर माझ्या पोटी येणार असेल तर आजपर्यंत देवांची माता म्हणून मला मान होता. पण या देवांतक नरांतकामुळे काय झालं, इंद्रादी सगळे माझे पुत्र लपून बसले, पळून गेले. त्यामुळे देवमाता म्हणून माझा जो मुख्य मान होता की नाही तो कमी झालाय. मग भगवंत जर पुन्हा माझ्या पोटी जन्म घेणार असतील
तर मला देव माता म्हणून पुन्हा अग्रमान मिळेल याचा आनंद अदितीला झाला. आणि अदितीने आपल्या कश्यपाला सांगितलं. त्याने आनंदात मध्यम अदितीचे ऐकून मधुर काय होईल तव पुत्र गुणनिधान काय होईल तव पुत्र गुणनिधान सर्वोच्च जगाची ताकद म्हणजे तो ओंकार प्रधान गजानन हा जर तुझ्या पोटी जन्माला येणार असेल तर साधी सोपी गोष्ट नाही. मग त्यासाठी तुलाही तसं तप करावं लागेल. आणि त्या काळातल्या स्त्रिया नवऱ्याचं तंतोतंत ऐकणाऱ्या मध्यम ऐकुनी पती वचनाला पती वचनाला वनिताई शरणाला हे नविले ऐकोनी पती वचनाला वनिताई शरणाला अनुष्ठाने बसली तपाला अनुष्ठाने बसली तपाला पंचाक्षरी मंत्र जपाला पंचाक्षरी मंत्र जपाला ऐकोनी उग्रव्रताला भक्तानुकं प्रभुतवला पाहुने उग्रव्रताला भक्तानुकं प्रभुतवला भक्तानुकं प्रभुतवला भक्तानुकं प्रभुतवला. गजानन देखील द्रवला आणि हिच्या पोटी जन्म घ्यायचं नक्की केलं. पण भगवंताचं एक आहे जन्म घेताना योग्य तिथी नक्षत्र वेळ हे सगळं पाळतो भगवंत. 12:40 बरोबर ना. आपण तिथे येऊन पोचलोय. जसं मी आता सांगितलं की भगवंत अवतार घेत असताना दिवस नक्षत्र तिथी वार वेळ सगळं पाळतो तशीच एक गोष्ट अजून पाळतो. कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा. पहिल्या दिवशी कीर्तनामध्ये मी पुत्रांचे 4 प्रकार सांगितले होते. 4 मिनिटं एक एक प्रकार सांगून होईल. आई वडील आणि पुत्र पृथ्वी जे मुलगा मुलगी यांचे पण 4 प्रकार आहेत. लक्षात घ्या. का कश्यप पद्धतीच्या पोटी जन्म ते ह्याच्यातून कळेल. पहिला प्रकार आई वडील आणि मुलगा मुलगी. आई वडील पण वाईट आणि मुलं पण वाईट. आंब्यांचा सीझन आला आणि आंब्यांची एकाची बाग होती. रात्रीच्या वेळी बॅटरीचा प्रकाश जो दिसला म्हणून बघायला गेला. तो एक 15-16 वर्षाचा मुलगा आंबे चोरत होता. पकडला. अशा प्रकाराला बॅटरी हापूस असं म्हणतात. त्याला पकडला. थांब तुझ्या बाबांसमोर तुला उभा करतो असं म्हटल्यानंतर त्याने एकाच शब्दात सांगितलं वरती बॅटरी मार. कारण बाबा वरती होता आंबा काढत. प्रकार जास्त स्पष्ट नको. आई वडील वाईट मुलं वाईट. आई वडील वाईट आई वडील चांगले मुलं वाईट. कश्यप आणि दिती आई वडील चांगले मुलं
हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. दुसरं उदाहरण, आई वडील चांगले, कश्यप आणि दिती, पण मुलं कशी? वाईट. प्रकार तिसरा, आई वडील वाईट पण मुलं चांगली. हिरण्यकश्यप आणि काय आलं? प्रल्हाद. परफेक्ट आहे सगळं, लक्षात घ्या. हिरण्यकश्यप आणि कयाधुतीचं नाव आहे आणि प्रल्हाद. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार, आई वडील पण चांगले आणि मुलं पण चांगली. मंगलमूर्तींचा जन्म, महोत्कट विनायकाचा जन्म कश्यप आदितीच्या पोटी का? तर चौथ्या प्रकारात ते मोडतात. अजून एक उदाहरण सांगून ठेवतो. विठ्ठलपंत रुक्मिणी आणि ज्ञानेश्वर आदी सगळे भावंड, आई वडील पण चांगले आणि मुलं पण चांगले. का जन्म इथे आहे आणि कुणाच्या पोटी आहे? तर आई वडील पण चांगले लागतात, कारण भगवंताचा जन्म आहे. बरोबर 12:39 झालेले आहेत. सगळ्यांनी फुलं हातात घ्या. प्रतिवर्षाप्रमाणे मी जन्मार्या म्हणतो आणि मग जन्मोत्सव साजरा करूयात. सगळ्यांनी जय जयकार नंतरचा नीट चांगला करूया. माघी शुद्ध चतुर्थी, माघी शुद्ध चतुर्थी, माध्यान्नी सूर्य तेजस्वी, अदिती प्रसूतची झाली, अदिती प्रसूतची झाली, पुत्र होय ओजस्वी. दुःख हरण करायला आणि सगळ्यांचं मंगल करायला अदिती कश्यप यांच्या पोटी या मंगलमूर्तींनी अवतार घेतला. जो आजचा दिवस आहे, महोत्कट विनायक असं त्याचं नाव आहे. आणि या अवतारामध्ये जे कार्य होतं ते पुढे गेलं. तो कथाभाग पुढचा आहे. मंगलमूर्तींनी जन्म घेतलेला आहे, त्यांना नाणी घालून झालेली आहे. नाणी नाणी ज्याच्या योगे सरली सकळ तुरते हो, ज्याच्या योगे सरली सकळ तुरते हो. नाणी नाणी त्याच्या मनाते नाणी घालून झाल्यानंतर छानपणे त्या पाळण्यामध्ये अगदी विराजमान आपण गेलाय. आणि पाळण्याची दोरी पाळणा मंडळ यांची असलेली.
प्रतिवर्षाप्रमाणे हॅलो प्रतिवर्षाप्रमाणे आणखी छान असा जन्म आपला साजरा झालेला आहे. मंगलमूर्तींना विश्रांतीसाठी पाळणा देखील झालाय आणि पाळणा हा झोपवण्यासाठी असतो. त्यामुळे तो हळूच म्हणायचा. मला वाटतं माईक बंद पडला. नंतर माझ्या लक्षात आलं माझीच चूक आहे. तो जोरात म्हणायचा रे उठेल ना तो. मंगलमूर्ती मोरया. अशा या महोत्कट विनायकाने ज्या कार्यासाठी आणखी म्हणून जन्म घेतला होता ते कार्य पुढे केलं. ती कथा वेगळी आहे. निरंजनदास स्वामी त्याचे असणारे भक्त त्यांनी सांगितली की जेव्हा तुम्ही अशा योग्य दैवताचं ध्यान करता, त्याच्यावर प्रीती धरता, तेव्हा तो दुःख नाहीसं करायला, देवांतक नरांतक यांना नाहीसं करायला तुमच्यासाठी धावत आला. त्यांना मुक्ती दिली जी हवी होती ती, आणि तुमचं आमचं येऊन भलं केलं, मंगल केलं. आपली सुरुवात इथून झाली होती की 100% माणसांचा स्वभावामध्ये एक असतं माझं मंगल झालं पाहिजे. मग ते मंगल करायची जबाबदारी या सृष्टीकर्ता विनायकाने घेतली आहे. कारण मुलाधार श्रीकृष्ण आपण कायम त्याला म्हणतो. त्याने ती जबाबदारी घेतली आहे आणि वेळोवेळी तो पार पाडतोय. याची प्रत्यंतर प्रत्येक अवतारामध्ये आपल्याला मिळतातच. या अवतारामध्ये देखील निरंजन स्वामींनी सांगितलं तेवढं आपण फक्त आपलं काम करायचं. पण तो त्याचं काम चोख करतोय. तुमचं आमचं काम काय आहे? प्रीती धरी. मुद्दा एकच पहिल्यांदा पुन्हा योग्य ठिकाणी. आपल्याला बरं वाटेल ती प्रीती नको, तर शाश्वत सुख मिळेल अशा ठिकाणी स्वतःचं ध्यान लागू द्या आणि त्याच्यावरती प्रीती करा. निरंजन स्वामींनी मूळ अभंगामध्ये आपल्याला हाच उपदेश केला. एक दंत लंबोदर ध्याता, एक दंत लंबोदर ध्याता, एक दंत लंबोदर ध्याता, होईल मुक्ती सखी, होईल मुक्ती सखी. प्रीती धरी मनुजा, प्रीती धरी सुखी, मनुजा प्रीती धरी सुखी, मनुजा. शेवटचं गाणं खूप छान आहे आणि योग्य वेळी आलाय. ऐका. निरंजनाचे हे चिरंजन, निरंजना हे चिरंजन, जैसे अन्नमुखी धैर्य मिळता, जैसे अन्नमुखी प्रीती धरी सुखी, मनुजा प्रीती धरी सुखी, मनुजा प्रीती धरी, प्रीती धरी, प्रीती धरी सुखी, मनुजा. विचिनार निगामी वाचुता विसरण बाबा, विसरण बाबा तुझा विसरण, काही नाव हे